ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोक झाला आणि त्यानंतर ते नाशिक येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत। या दरम्यान वैभव पिचडांचा अर्ज जो आहे तो कार्यकर्त्यांनी भरला आणि पूर्ण कुटुंब जे आहे ते आता प्रचारात आहेत। वैभव पिचडांना रुग्णालयामध्ये मधुकर पिचडांची काळजी घ्यावी लागते, त्यामुळे सातत्यानं रुग्णालयात ये जा होते। तर मतदारसंघात त्यांचं पूर्ण कुटुंब जे आहे ते प्रचार करताना दिसतंय। आपल्या सोबत आहेत मधुकर पिचड यांच्या सुनबाई। काय विश्वास तुम्हाला वाटतो तुम्ही फिरताय, कारण तुम्ही नवीन आहात राजकारणात, तुम्ही शक्यतो यापूर्वी कधी दिसला नाही, मग काय संवाद जनतेशी होतोय? जनतेचा प्रचंड अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि त्यांचं भरभरून पिचड साहेबांवर आणि पिचड कुटुंबियांवर खूप प्रेम आहे। त्यांनी आम्हाला प्रतिसाद चांगला प्रकारे दिलेला आहे आणि ते पाहता आम्हाला असं वाटते की येत्या 23 तारखेला रिक्षा या चिन्हाला अतिशय आणि म्हणजे तुमच्या भाऊंना ते खूप मतांनी विजयी करून दिलेले असेल। वैभवराव पिचड जे आहेत ते रुग्णालयात सातत्यानं मोठ्या साहेबांची काळजी घेत आहेत किंवा मतदारसंघात वेळ कमी मिळतो, मग असं कुटुंबातले कोण कोण सदस्य आहेत की जे वैभवरावांसाठी प्रचार करतात? आम्ही सुना आहोत, साहेबांचे नातवंड आहेत, नातू आहेत, ज्याला जसं शक्य होईल तसं ते प्रत्येक गावांमध्ये, प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक खेडोपाडी जाऊन प्रचार करत आहेत। आता सुरुवातीला वैभव पिचड ज्यावेळेस अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांनी ते पुन्हा एकदा गेले प्रतिज्ञापत्र द्यायला, त्यावेळेस जय सोबत होता, जय सुद्धा प्रचारात फिरतोय, डॉक्टर मधुर यश आणि डॉक्टर मधुरा देखील फिरते, तर पूर्ण कुटुंब जे आहे ते प्रचारात लागलंय। पण कुठेतरी असं वाटतंय की ज्येष्ठ जे नेते आहेत मधुकर पिचड ते जर असते तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनता जी आहे ती सोबत आली असते। हो, अर्थातच, परंतु तेवढंच प्रेम जनता पिचड कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर करत आहे, हे आम्हाला आता या प्रचार दरम्यान आम्हाला दिसून आलंय। तर त्यांच्या दुसऱ्या सुनबाई देखील आहेत, प्रियाताई, त्या देखील या प्रचारात सक्रिय झालेल्या आहेत। एकंदरीत जर बघितलं तर ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या त्यांच्या मूळ गावी म्हणजे राजूर जे गाव आहे पिचडांचं, त्या गावात सध्या प्रचार करतायत आणि प्रतिसाद जो आहे तो चांगला मिळताना दिसतोय, असं एकंदरीत चित्र जे आहे ते या मतदारसंघाचं दिसून येत आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।